नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. हेअर स्मूथनिंग करणे हा एक उपचार आहे, जो प्रीजपणा कमी करतो आणि केस व्यवस्थित करणे सोपे करते. ही प्रक्रिया केस स्मूथनिंग सोल्युशन वापरते, ज्यामध्ये केरोटिन किंवा इतर स्मूथनिंग एजंट असू शकतात. रिबॉन्डिंगच्या तुलनेत ही प्रक्रिया तात्पुरती उपचार आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. हेअर स्मूथनिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची आणि सामग्रीची यादी करा. प्रक्रियेसाठी क्लायंटला तयार करा. हेअर स्मूथनिंग करण्याची प्रक्रिया करा आणि हेअर स्मूथनिंग करण्याशी संबंधित विरोधी क्रिया स्पष्ट करा. आता हेअर स्मूथनिंगसाठी लागणारी साधने आणि साहित्य पाहू. ते आहेत टाइमर, सॅलॉन गाऊन, मिक्सिंग बाउल, स्प्रे बॉटल, स्पॅटुला, सेटिंग क्लिप, टेल कोंब, व्हाईट टूथ कोंब, ॲप्लिकेटर ब्रश, नेक कॅप, शॅम्पू, टॉवेल, न्यूट्रलायझिंग शॅम्पू, कंडिशनर, प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज, प्रोटेक्टिव्ह क्रीम आणि स्मूथनिंग केराटिन सोल्युशन. हेअर स्ट्रेटनिंग करण्याच्या प्रत्येक सत्रापूर्वी हेअर स्ट्रेटनर, कोम्ब्स, ब्रश आणि सेक्शनिंग क्लिपसह सर्व साधने पूर्णपणे स्वच्छ करा. मागील उपचारांमधून कोणतीही घाण किंवा अवशेष काढून टाकण्यासाठी योग्य स्वच्छता एजंट किंवा डिसइन्फेक्टंट वापरा. क्लायंटचे स्वागत करण्यापूर्वी उपचार खुर्ची स्वच्छ आणि मोडतोड मुक्त असणे आवश्यक आहे. प्रक्रियेपूर्वी आपले हात सोप आणि पाण्याने धुवा याची खात्री करा. उपचारादरम्यान ग्लोव्ज घालण्याचा देखील सल्ला दिला जातो. हेअर ट्रीटमेंट प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी क्लायंटच्या पसंती आणि अपेक्षाबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करणे आवश्यक आहे. क्लायंटला यांच्या केस रचनाने काय साध्य करायचे आहे हे समजून घेणे त्यानुसार प्रक्रिया तयार करण्यात मदत करेल. क्लायंटला रसायनांची एलर्जी नाही याची खात्री करा, कारण उपचार प्रक्रियेदरम्यान गंभीर एलर्जिक प्रतिक्रियांचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे ते त्यांच्यासाठी अयोग्य बनते. शिवाय हे सत्यापित करणे आवश्यक आहे की क्लायंटने गेल्या 2 आठवड्यामध्ये कोणतेही केमिकल हेअर ट्रीटमेंट केले नाहीत. हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की केस स्थिर स्थितीत आहेत आणि अलीकडील रासायनिक प्रक्रियेमुळे आधीच खराब झालेले नाहीत. क्लायंटच्या टाळूचे आणि केसांचे देखील जळजळ, जखमा किंवा उपचारांना अनुपयुक्त किंवा संभाव्य हानिकारक बनवणाऱ्या परिस्थितीच्या लक्षणासाठी मूल्यांकन केले पाहिजे. अशी कोणतीही समस्या असल्यास क्लायंटची टाळू आणि केस निरोगी स्थितीत येईपर्यंत उपचार करणे टाळणे चांगले. उपचार सुरू करण्यापूर्वी क्लायंटची सूचित संमती घेणे आवश्यक आहे. यामध्ये उपचार प्रक्रिया तपशीलवार समजावून सांगणे समाविष्ट आहे. त्यात त्याचे संभाव्य फायदे, जोखीम आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम असू शकतात. क्लायंटला प्रक्रिया आणि त्याचे परिणाम पूर्णपणे समजल्यानंतर ते कन्सेंट फॉर्मवर स्वाक्षरी करू शकतात. पुढे जाण्याची त्यांची इच्छा दर्शवितात. उपचारादरम्यान आराम आवश्यक आहे, म्हणून क्लायंटला अशा प्रकारे स्थान दिले पाहिजे की ते संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आरामात आहेत याची खात्री होईल. क्लायंटच्या कपड्यांचे कोणत्याही रासायनिक गळती किंवा केसांच्या कातडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सलून गाऊनने बांधणे आवश्यक आहे. कोणताही अपघाती संपर्क टाळण्यासाठी गाऊनने क्लायंटचे खांदे आणि शरीराचा वरचा भाग पूर्णपणे झाकला पाहिजे. अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी क्लायंटच्या खांद्यावर टॉवेल बांधा. सलून गाऊन झाकून टाका. हा जोडलेला थर सलून सेवेदरम्यान त्यांच्या कपड्यांना कोणत्याही संभाव्य उत्पादनाच्या स्प्लट्सपासून किंवा केसांच्या कातडीपासून संरक्षण करण्यास मदत करेल. केराटिन वापरून हेअर स्मूथनिंग करण्याच्या प्रक्रियेत पुढील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, केस विभाजित करा. पायरी 3, हेअर केराटिन उत्पादन लावा. पायरी 4, केस ब्लो ड्राय करा. पायरी 5, केस स्ट्रेटनिंग करा. आता प्रत्येक टप्प्यावर तपशीलवार पाहू. केराटिन ट्रीटमेंटसह सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी स्वच्छ केसांपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. म्हणून केस क्लॅरिफाईंग शॅम्पूने चांगले धुवा.
या प्रकारचे शॅम्पू कोणतेही अवशेष तेल किंवा उत्पादनांचे संशय काढून टाकण्यास मदत करते. हे सुनिश्चित करते की केराटिन उपचार केसामध्ये प्रभावीपणे प्रवेश करू शकतात. धुतल्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी केस हलक्या हाताने टॉवेलने कोरडे करा. पुढच्या पायरीवर जाण्यापूर्वी केस ओलसर असले पाहिजेत, परंतु सोकिंग वेट नाही. कोणतेही रसायन वापरण्यापूर्वी संपूर्ण केसांच्या भोवती आणि कानावर एक प्रोटेक्टिव्ह क्रीम काळजीपूर्वक लावावे. हे एक अडथळा म्हणून कार्य करते आणि त्वचेच्या सेन्सिटिव्ह भागांना रसायनामुळे होणाऱ्या संभाव्य जळजळीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. समान अर्ज आणि संपूर्ण कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी केसांना लहान विभागामध्ये विभाजित करा. केसांच्या वरच्या भागांना क्लिप करा किंवा बांधा आणि एका वेळी एका विभागासह कार्य करा. केसांची जाडी आणि लांबी यावर अवलंबून आपल्याला अधिक किंवा कमी विभाग तयार करावे लागतील. केराटिन ट्रीटमेंट लागू करण्यापूर्वी निर्मात्याने प्रदान केलेल्या विशिष्ट सूचना काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उत्पादनात अनन्य मार्गदर्शक तत्त्वे असू शकतात ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. आता केसांच्या पहिल्या भागावर केराटिन ट्रीटमेंट लागू करणे सुरू करा. केसांच्या मुळापासून टोकापर्यंत समान रीतीने उत्पादन वितरित करण्यासाठी ॲप्लिकेटर ब्रश किंवा कंगवा वापरा. प्रत्येक स्ट्रँड केराटिन सोल्युशनने पूर्णपणे लेपित असल्याची खात्री करा. तुमचे संपूर्ण डोके केराटिन ट्रीटमेंटने झाकले जाईपर्यंत सर्व विभागांसाठी ही प्रक्रिया सुरू ठेवा. खबरदारी: जास्त उत्पादन लावणे टाळा, कारण यामुळे जास्त प्रमाणात बिल्डअप आणि असमान परिणाम होऊ शकतात. संपूर्ण डोके झाकले जाईपर्यंत सर्व विभागांसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. केराटिन ट्रीटमेंट लागू केल्यानंतर केस कोरडे करण्याची वेळ आली आहे. ब्रशच्या हालचालीनंतर हवेचा प्रवाह खालच्या दिशेने निर्देशित करण्यासाठी नोझल संलग्न असलेले ब्लो ड्रायर वापर करा. हे तंत्र केराटिन ट्रीटमेंटमध्ये सील करण्यास आणि पुढील चरणासाठी आपले केस तयार करण्यास मदत करेल. ब्लो ड्राईंग करताना तुमचे केस गुळगुळीत होण्यासाठी गोल ब्रश वापरा. ही पायरी केवळ केराटिन ट्रीटमेंट लॉक करण्यात मदत करत नाही, तर तुमच्या केसांना व्हॉल्यूम आणि चमक देखील देते. प्रथम हेअर स्ट्रेटनर घ्या आणि तो चालू करा. केसांवर वापरण्यास सुरुवात करण्यापूर्वी स्ट्रेटनर इच्छित तापमानापर्यंत गरम होईपर्यंत प्रतीक्षा करा. दरम्यान केसांना लहान आणि अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य विभागामध्ये विभाजित करण्यासाठी सेटिंग क्लिप वापरा. आता तुमचे केस विभाजित झाले आहेत. हेअर स्ट्रेटनर वापरून प्रत्येक उपविभाग सरळ करण्याची वेळ आली आहे. फ्लॅट आयर्नची उष्णता हेअरच्या क्युटिकलमध्ये केराटिन ट्रीटमेंट सील करण्यास मदत करते. परिणामी केस नितळ आणि सरळ होतात. केसांच्या पहिल्या उपखंडापासून सुरुवात करा आणि फ्लॅट आयर्न मुळांच्या जवळ ठेवा. नंतर हलक्या हाताने खाली सरकवा. इस्त्री करताना प्रत्येक उपविभागावर हळूहळू आणि समान रीतीने जाणे सुनिश्चित करा, जेणेकरून संपूर्ण उष्णता वितरण सुनिश्चित होईल. हा मंद आणि स्थिर दृष्टिकोन उष्णता केसांच्या शाफ्टमध्ये प्रवेश करू शकतो आणि केराटिन सक्रिय होऊ शकतो. इष्टतम परिणाम सुनिश्चित करतो. खबरदारी: नुकसान टाळण्यासाठी एका भागावर जास्त काळ रेंगाळणे टाळा. जसजसा तुम्ही प्रत्येक उपविभाग सरळ कराल, तसतसे तुमचे केस अधिकाधिक गुळगुळीत आणि अधिक ओटापशीर होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. केराटिन ट्रीटमेंट फ्लॅट आयर्नच्या उष्णतेसह एकत्रित केल्याने केसांच्या क्युटिकलची दुरुस्ती आणि सील करण्यात मदत होते, फ्रीज कमी होते आणि एक बारीक सरळ देखावा प्रदान करते. तुम्ही तुमचे संपूर्ण डोके सरळ होईपर्यंत केसांच्या प्रत्येक उपविभागासाठी ही प्रक्रिया सुरू ठेवा. तुमचा वेळ घ्या आणि आवश्यक असल्यास तुम्ही परत जाऊ शकता आणि थोडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या कोणत्याही भागात पुन्हा सरळ करू शकता. एकदा तुम्ही सरळ करणे पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमच्या केसांच्या पोत आणि स्वरूपामध्ये एक उल्लेखनीय परिवर्तन दिसेल. वापरलेल्या विशिष्ट केराटिन उत्पादनावर अवलंबून केस पुन्हा धुण्याआधी वेगवेगळ्या प्रतीक्षा वेळा असू शकतात. काही केराटिन ट्रीटमेंट त्वरित धुण्याची परवानगी देतात, तर इतरांना प्रतीक्षा कालावधी आवश्यक असतो. साधारणपणे सुमारे
48 ते 72 तास. या उपचाराशी संबंधित काही विरोधाभासी क्रिया आणि विरोधाभास देखील आहेत. उपचार करण्यापूर्वी क्लायंटला अशा समस्याबद्दल माहिती आहे याची खात्री करा. ते समाविष्ट आहेत: केस सुटणे. केराटिन ट्रीटमेंट केसांचा पोत सुधारण्यासाठी आणि कुरकुरीतपणा कमी करण्यासाठी डिझाईन केलेले असले तरी त्याचा जास्त वापर केल्याने केस तुटतात. हे स्ट्रेटनिंग प्रक्रियेदरम्यान जास्त उष्णतेमुळे होऊ शकते. केस गळणे. दुर्मिळ असले तरी केराटिन ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही व्यक्तींना तात्पुरते केस गळणे किंवा केस गळणे जाणू शकते. हे टाळूची जळजळ, ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा केस सुटणे यासारख्या कारणामुळे असू शकते. खाज सुटणे किंवा पाणचट डोळे. केराटिन ट्रीटमेंट प्रक्रियेदरम्यान निघणारे धुगे आणि गंध काही लोकांच्या डोळ्यांना त्रास देऊ शकतात. डोळ्यांना खाज सुटणे किंवा पाणी येऊ शकते. ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस. संवेदनशील त्वचा किंवा ॲलर्जिक प्रतिक्रियांचा इतिहास असलेल्या व्यक्तींना केराटिन ट्रीटमेंटच्या प्रतिक्रियेच्या रूपात ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिसचा विकास होऊ शकतो. यामुळे त्वचेवर लालसरपणा, सूज आणि पुरळ येऊ शकते. देखभाल आव्हाने. केराटिन उपचार केलेल्या केसांना विशिष्ट देखभाल आवश्यक आहे. उपचाराचे दीर्घायुष्य आणि परिणाम टिकवून ठेवण्यासाठी सल्फेट मुक्त आणि केराटिन सेफ केस उत्पादने वापरणे आवश्यक आहे. कर्ल रिव्हर्शन. केराटिन ट्रीटमेंट प्रामुख्याने केस सरळ करण्यासाठी डिझाईन केलेले असले तरी नैसर्गिकरित्या कुरळे किंवा लहरी केस असलेल्यांसाठी कालांतराने काही कर्ल रिव्हर्शन होऊ शकतात. उपचारामुळे नैसर्गिक कर्ल पूर्णपणे काढून टाकता येणार नाहीत आणि नंतरच्या धुतल्यानंतर केस हळूहळू त्याच्या मूळ रचनेत परत येऊ शकतात. हीट स्टायलिंगची संवेदनशीलता. केराटिन ट्रीटमेंटनंतर केस उष्णतेच्या शैलीसाठी अधिक संवेदनशील होऊ शकतात. जास्त उष्णता किंवा उच्च तापमानामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. म्हणून सावधगिरीने आणि कमी तापमानात हीट स्टायलिंग टूल्स वापरणे महत्त्वाचे आहे. गर्भधारणा आणि स्तनपानाची खबरदारी. गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करवणाऱ्यांनी केराटिन ट्रीटमेंट घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. काही फॉर्म्युलेशनमध्ये रसायने असू शकतात जी गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना हानिकारक असू शकतात. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात तुम्ही कसे शिकलात? हेअर स्मूथनिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची आणि सामग्रीची यादी करा. प्रक्रियेसाठी क्लायंटला तयार करा. हेअर स्मूथनिंग करण्यासाठी प्रक्रिया करा आणि हेअर स्मूथनिंग करण्यासाठी संबंधित विरोधी क्रिया स्पष्ट करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.